मित्रो, हे एक झाड आहे. तुमच्या सगळ्यांसाठी हे एक नॉर्मल फणसाचं झाड आहे, पण आमच्यासाठी हा गिरोबा आहे जो आम्ही जपतो. दरवर्षी आमच्या गावात एक फणसाचं झाड गिरोबा म्हणजेच आमच्या देवासाठी दिलं जातं. मित्रो, आज माझ्या गावाची एक वेगळी होळी आणि या होळीची एक वेगळी गोष्ट तुम्हाला मी सांगणार. ही गोष्ट आहे निसर्ग जपण्याची, ही गोष्ट आहे निसर्गपूजक संस्कृतीची, ही गोष्ट आहे कोकणातल्या शिमग्याची. आज होळीचा आदला दिवस. दरवर्षी होळीच्या आदल्या दिवशी एक नवीन फणसाचं झाड देव म्हणून पूजलं जातं. जुन्या फणसाला सकाळी उठून आम्ही वंदन केलं, घरी आलो आणि सणाच्या तयारीला सुरुवात झाली. सण म्हटल्यानंतर गोडधोड आलंच. केळीची पानं काढून घेतली. केळीच्या पानावर रस आणि शिरवाळ्याचा गोड पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. या दिवशी इथे प्रत्येक घरामध्ये शिरवाळे आणि रस केले जातात. मित्रांनो, पारंपरिक पद्धतीने शिरवाळे आणि रस हा पदार्थ आपण आपल्याकडे बनवतो. होळीच्या आदल्या दिवशी गिरोबाच्या सणाला हा पदार्थ बनवला जातो. याच्यासाठी जी राईस व्हरायटी वापरली जाते हा लोकल ट्रॅडिशनल, ज्याला आपण इंडिजिनस व्हरायटी म्हणतो, असा वालय तांदूळ आपण वापरतो. वालय तांदळाचं आत्ता प्रोसेसिंग असं झालं आहे की आमच्या आत्तेने त्याचं जे पीठ होतं ते पीठ तयार करून त्याच्यानंतर त्याचे गोळे करून ते उकडून घेतले आणि त्या चुलीवरचे गोळे आत्ता या शेवग्यामध्ये इथे टाकले जातात आणि त्याला वरून प्रेशर दिला जातो, दाबलं जातं आणि खाली फ्रेश आणि गरम असे आपल्याला शिरवाळे मिळतात. त्याच्यासाठी आपण आत्ताच काढून आणलेलं हे केळीचं, ज्याला सोप म्हणतात, ते आपण वापरतोय आणि शिरवाळे तयार. गावठी नारळाच्या खोबऱ्याचा रस केला जातो. त्याच्यामध्ये गूळ, वेलची आणि हळद टाकून रसासोबत शिरवाळे खाल्ले जातात. शिरवाळे आणि रसाच्या नैवेद्याचा आस्वाद घेतल्यानंतर आपण गावातल्या त्या वाडीत आलो, ज्या ठिकाणी फणसाचं झाड एका देवतेचं आता रूप घेतलं आहे. त्याच्यासाठी झाडाची तोडणीला सुरुवात झाली. हे झाड संपूर्णपणे तोडून त्याच्यानंतर त्याला शिवलिंगाचा आकार देण्याचं काम आता सुरू होतं. त्यासोबतच दुसरीकडे मात्र देवळात जुन्या देवतेच्या बाजूची माती उकरून काढून त्या देवतेला घाराणेही घालणं सुरू होतं. देवळापासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या खळणेवाडीतून फणसाच्या या देवाची मिरवणूक मध्यरात्रीच्या अंधारात, ढोलांच्या आवाजात, हर हर महादेवाच्या गजरात, भक्तगणांच्या जल्लोषात देव देवळाकडे येत होता.
मागच्या दाराने देवाला देवळात आणले जाते. नवीन झाडाला जुन्या देवाचा स्पर्श करून हर हर महादेवचा गजर केला जातो. फणसाच्या खुट्याला देवपण दिले जाते आणि जुनी खुटी खुट्याच्या चाळ्याकडे ठेवली जाते. दरवर्षी नवा देव गावात एक नवी ऊर्जा घेऊन येतो. जगासाठी फणस हे इतर झाडांसारखेच केवळ एक फळझाड असेल, पण आमच्यासाठी फणस म्हणजे देवाचे झाड आहे. सांगेली गावातील माणसे वर्षाला एक झाड देवाला देण्यासाठी स्वतःच्या जागेत कितीतरी फणस झाडे राखतात, जपतात. माझा गिरोबा माझ्या दारात वाढतो आहे या श्रद्धा भावनेने झाडे जपणारी माझी साधी भोळी माणसे. गिरीच्या नाथाला पूजून त्याच्या झराचे पाणी न्हावन म्हणून वाटतात. 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार एकत्र मिळून भल्या मोठ्या फणसाच्या जुन्या झाडाला शिवलिंगाचा आकार देऊन देवतेच्या रूपात देवळाकडे घेऊन जातात. यंदा मीही या सोहळ्याचा भाग बनलो होतो. देवाला खांदा देण्यासाठी गावातले तरुण पुढे सरसावतात. ती ऊर्जा, तो क्षण, ढोलांनी निर्माण केलेले ध्वनी आणि तरंग एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. मोहमायेपलीकडे कुठून येते इतकी ताकद, कुठून येतो इतका आत्मविश्वास. आनंदाच्या या लहरीत स्वतःला झोकून द्यावे, बस. कसलीच चिकित्सा न करता निसर्ग देवतेपुढे हात जोडून निर्मात्यापुढे नतमस्तक व्हावे. आपल्या एखाद्या जिवलग मित्राशीच बोलावे इतक्या अधिकाराने आम्ही देवापुढे गाऱ्हाणे मांडू शकतो, कारण आमचा देव पुजाऱ्यांनी वेढा घातलेल्या श्रीमंत देवस्थानात राहत नाही. आमचा देव इथल्याच फणसाच्या झाडात आहे. आमचा देव साध्या कौलारू मंदिरात आहे. आम्ही मायेने त्याला गिरोबा म्हणून हाक मारतो. हा साधेपणा जपायला हवा. देव जपणारी माणसेही जपायला हवीत आणि संस्कृती. तळ कोकण आणि गोव्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या तेरेखोल नदीच्या खोऱ्यातील सांगेली गावातील गिरोबाचे पारंपरिक कौलारू मंदिर हे फणसाचे शिवलिंग असलेले देशातील एकमेव शिवमंदिर आहे. पैशाच्या हव्यासासाठी सह्याद्रीत जंगलतोड वाढत असताना गावात देवासाठी फणस जपण्याच्या ह्या परंपरेमुळे ह्या गावात मात्र लोक झाडे जपत आहेत. अशी देवाची झाडे जपण्याची संस्कृती कोकणातल्या गावागावात आहे. त्यामागचा पर्यावरण संवर्धनाचा हेतू मात्र अजिबात हरवता कामा नये.